देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि सुरक्षेसाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शूरवीर जवानांच्या स्मृतींना उजाळा देत विजन इंटेग्रिटी डेव्हलपमेंट असोसिएशन अमरावतीच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज येथे एका विशेष वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमांतर्गत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत 150 हून अधिक विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली। वृक्षारोपणामध्ये कडुलिंब, वड, पिंपळ, चिंच, आवळा, कडू बदाम, उंबर आणि बेहडा इत्यादी 150 हून अधिक रोपे लावण्यात आली। मुख्य रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करून रोपांना तात्काळ पाणी देण्यात आले, ज्यामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडणार आहे। स्वातंत्र्य दिन हा केवळ उत्सवाचा दिवस नसून देशाच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांचे स्मरण करण्याचा दिवस आहे। त्यांच्या त्यागातून मिळालेल्या स्वातंत्र्याचे जतन करताना देशाचे पर्यावरण सुरक्षित ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे। याच भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला विडाचे संस्थापक अध्यक्ष प्रितेश वाघमारे यांनी उपस्थितांना पर्यावरण संवर्धनाची शपथ दिली। विशाल पाटील यांनी विडाच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले आणि संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या सर्व वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले। उपक्रमाला फार सुंदर प्रतिसाद लाभतोय। आणखी काही लोकांना आपल्या संस्थेशी जुळायचं असेल तर ते आपल्याला कुठे भेटू शकतात? आम्ही दर शनिवारी जो एक घास मानवतेचा हा उपक्रम राबवतो आहे अन्नदानाचा, त्यामध्ये आपण सर्वांनी आवर्जून यावं। आम्ही दर शनिवारी 6:30 वाजता पीडीएमसी हॉस्पिटलला तो उपक्रम घेतो। त्यावेळेस आपण स्वतः तिथे येऊन आमचा अन्नदानाचा उपक्रम पाहू शकता आणि स्वतः आपल्याला काम करायची जर इच्छा व्यक्त झाली तर आपण नक्की आम्हाला संस्थेला जुळावं आणि विविध समाजोपयोगी कार्यामध्ये आपण सहभागी व्हावं। एक शेवटचा प्रश्न, काही लोकांना त्यांचे शैक्षणिक साहित्य वगैरे वाटप करायचे असतात, दानमध्ये द्यायचे असतात, तर ते तुम्ही स्वीकाराल का? हो, जर ते सुस्थितीत असतील आणि खरंच गरजूच्या कामात येत असेल तर आम्ही नक्कीच स्वीकारू। फक्त आम्ही जे गरजू बांधवांसाठी काही लोक आम्हाला कपडे वगैरे आणून देतात जुने, तर ते आम्ही स्वीकारत नाही। बाकी साहित्य वाटपामध्ये जर का शैक्षणिक साहित्य असेल तर आम्ही नक्कीच ते स्वीकारतो। मौलाना मुबस्सिर साहब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पर्यावरण संवर्धनाच्या अशा मोहिमा देशभरात व्यापक स्वरूपात राबविण्याचे आवाहन केले, जेणेकरून देश प्रदूषण मुक्त व निरोगी बनू शकेल। हमारे विडा के संस्थापक अध्यक्ष हैं और दीगर लोग यहाँ पर मौजूद हैं। आज यहाँ पर हमारे पास आए, उनका काम देख करके हमें बहुत ही बेहतरीन लगा और ये काम सोचा है कि पूरे शहर के अंदर होना चाहिए और अलग अलग इलाकों के अंदर इनको रिस्पेक्ट मिलना चाहिए, ताकि ये लोग जो काम कर रहे हैं शहरकारी का ये इसलिए कर रहे हैं कि हमारे मुल्क की आबो हवा, हमारे सूबे की, हमारे इलाके की आबो हवा बेहतरीन हो और इस आबो हवा की वजह से बीमारियां जो हमारी बड़ी बड़ी आ रही है, तो ऑक्सीजन नहीं मिलने की वजह से, तो ऐसी बीमारियों से हमारा समाज, हमारे लोग और हमारे सूबे के लोग, हमारे इलाके के लोग बीमारियों से बच सके और ये शजरकारी का फायदा उनको मिल सके और बेहतरीन हवा उनको मिल सके। इसलिए ये सारे लोग मुबारकबाद के काबिल हैं। पूरी पीडा टीम और उनके हमारे रितेश वाघमारे सर और नूरुद्दीन भाई, हमारे आमिर भाई और दीगर उनकी पूरी टीम के लोग और उनके खास तौर से हमारे रितेश वाघमारे सर की जो मम्मी है, जिन्होंने बहुत ही बेहतरीन अंदाज में इस कार्य को शुरू किया और उनका एक संकल्प था कि इस काम को करना चाहिए समाज के लिए, देश के लिए, सूबे के लिए। उन्होंने इस काम को शुरुआत की, हम उनको मुबारकबाद पेश करते हैं अपनी तरफ से, अपनी जमात की तरफ से, अपनी ऑर्गेनाइजेशन की तरफ से और अपने लोगों की तरफ से। आगे भी हम इनके साथ में इसी तरीके से जुड़ते रहेंगे। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष योगेंद्र गोडे, सचिव तन्वी योगेंद्र गोडे, कॅम्पस डेव्हलपमेंट ऑफिसर विशाल पाटील, फॅसिलिटी मॅनेजर सोमनाथ मोदक तसेच कॉलेजचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले। तसेच विडाचे संस्थापक अध्यक्ष प्रितेश वाघमारे, महासचिव शेख नूरुद्दीन, कोषाध्यक्ष ॲडव्होकेट अंकिता पाथरे, कार्यकारिणी सदस्य सचिन शेरेकर, सक्रिय सदस्य आशिष सातपुते, सुचिता शेरेकर, भूमी उपरीकर, रुग्णसेवक सागर दामेकर, जया वाघमारे, आमिर नईम, अंकित जवंजाड, ॲडव्होकेट यश टेंबडे, प्राची वाघमारे, यश पवार, प्रवीण शेरेकर, माजी मुख्याध्यापक बाळासाहेब इसड, मोहनीश मिसाळ, विजयालक्ष्मी यादव, मौलाना मुबस्सिर साहब, शेखुर रहमान, सागर मानकर, सुनीता बोगटे आदींसह संस्थेचे पदाधिकारी व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले।
मैं अमरावतीकर को ये संदेश देना चाहूँगा कि आप अपने ज़िंदगी में एक ऐसा भी तो काम कीजिए कि कम से कम आप 1 या 2 झाड़ अपनी तरफ से लगाएं, ताकि आपके फ्यूचर में आपके दोस्तों के लिए, आपके बच्चों के लिए ये आपको झाड़ ऑक्सीजन दे या फिर उसके लिए आपको साया दे। तो ऐसा कीजिए कि कुछ एक झाड़ अपनी तरफ से डेडिकेट करके आप झाड़ लगाइए। नमस्कार, मी विडा संस्थेतर्फे प्रवीण शेरेकर आपलं स्वागत करत आहे। आज विडा संस्थेने हे मोठा वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे डॉक्टर राजेंद्र गोळे कॉलेजमध्ये। तर आम्ही जवळपास 160 प्लस झाडांचं प्लांटेशन केलेलं आहे, इथे वृक्षारोपण केलेलं आहे आणि मला खूप आनंद होत आहे की मी माझ्या कुटुंबासहित या कार्यक्रमाला सहकुटुंब हजर झालो। एका झाडामुळे खूप फरक पडू शकतो, कारण एक झाड त्याच्या संपूर्ण आयुष्यामध्ये कितीतरी ऑक्सिजन देतोय, आपण कल्पना पण करू शकत नाही। आता तुम्ही बघता इथे फक्त फोटो व्हिडिओसाठी इथे झाडं लावणं चालू आहे, तर दादा तुम्हाला याच्यावर काय वाटतं? नेमकं एवढं म्हटलं तर हे चुकीचं ठरेल, कारण की फोटो व्हिडिओ मात्रसाठी हे झाड लावलेले जात नाही आहे। जरी फोटो पोस्ट करत असले तर अल्टिमेट आपला एम आहे की झाड लावणे, पृथ्वीचं संवर्धन करणे, हे त्याकरिता आहे। आणि सेकंड थिंग की फोटो व्हिडिओ जर पोस्ट केले आणि त्या माध्यमातून 2 लोकांना जरी वाटलं की बा आपण झाडे लावली पाहिजे, तर हे व्हॅल्यू ॲडिशनचाच पार्ट आहे। आजचा यूथ जेनझी पिढी आहे, हे जेवतात तरी स्नॅप टाकतात, सो ऑब्वियस एक चांगलं काम करतं, झाड लावतात, तर यांनी हे सगळं करायलाच पाहिजे। आणि याच माध्यमातून फोटोमध्ये एक झाड येतो, बट यामागे जे त्यांनी 200-300 झाडं लावलेली हे आपल्याला दिसत नाही। सो आपण हे पॉझिटिव्ह ॲस्पेक्टनं घेतलं पाहिजे आणि सर्वांनी या कार्यात सहभाग केला पाहिजे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।